नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला जागा येणार 20,000 प्लस जागा येणार असं अंदाज तर आहेच, सर्वांनाच माहित आहे. पण तिथून पुढलं टेन्शन वाढणार आहे पसंती क्रमाचं. 2022 आणि 2025च्या भरतीमधला काय धोका आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मी कायम सांगत असतो, तुमची TIT मार्कच तुम्हाला पोस्ट मिळवून देतात आणि TIT तयारी आपण कशी केली होती त्या पद्धतीने आपल्याला मार्क पडलेले आहेत आणि ते मार्क आपल्याला पोस्ट मिळवून देणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मुद्दा नंबर 1, सुरुवातीला मी मेरिटचाच अंदाज घेतो जेणेकरून तुम्हाला ते गोष्टी लक्षात आल्या म्हणजे सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. एक तर सर्व विषय 1 ते 5 सर्व विषयाच्या जागा येतील, बरोबर. सर्व विषय 1 ते 5, इथं काही विषयाचं बंधन आहे का? नाही. 6 ते 8 याच्यामध्ये सोशल सायन्सच्या वेगळ्या जागा आणि मॅथ सायन्सच्या वेगळ्या जागा अशा 2 भाग पडतील. 9 ते 10 स्पेशलायझेशनच्या वेगळ्या जागा म्हणजे स्पेशल विषय, स्पेशल सब्जेक्ट असतील याच्यामध्ये. ओके, स्पेशल सब्जेक्ट 9वी 10वीच्या पुढे काय असतं? स्पेशल सब्जेक्ट. 11वी 12वी साठी स्पेशल सब्जेक्ट असतं. त्याच्यानंतर भाषा विषय 6 ते 12 पर्यंतची 6 ते 12 पर्यंतच्या जागा. हे जागाचं विवरण असणार तुमचं 2025च्या जागाचं विवरण असणार. 1 ते 5 दरवर्षीप्रमाणे जास्त जागा आलेल्या असणार, त्यांना फायदा जास्त होणार. मेरिट खाली यायची शक्यता नाकारता येत नाही. मुद्दा नंबर 2, हे पण डोक्यात ठेवा, प्रिफरन्स देत असताना याची पण काळजी घ्यायची. मी पुढे तुम्हाला सांगणार आहे काय करायचं, कसं करायचं ते पण सांगणार आहे, लक्षात घ्या. मुद्दा नंबर 2, शिक्षक असणारे 2022 मध्ये लागलेले लोक. आता फॉर एक्झाम्पल मी आता सध्या कोल्हापूरमध्ये आहे आणि मला आता या TIT मध्ये TIT 3 मध्ये मला डायरेक्ट 145 मार्क पडलेले आहेत. मी विचार काय करणार? लातूरचा माणूस लातूरला जाण्याचा विचार करणार का नाही? त्याच्यामध्ये अजून एक नियम आणलेला आहे, म्हणजे शिक्षण सेवक कालावधी ग्राह्य धरला जाणार आहे. शिक्षण सेवक कार्यकाल ग्राह्य धरला जाणार आहे. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या शिक्षकाला जर 2-2.5 वर्ष झालेले असतील कोल्हापूर सारख्या ठिकाणी, तो काय विचार करायचा की बाबा अजून परत आपल्याला शिक्षण सेवक कालखंड लागू राहील म्हणून तो काय करायचा, त्या कोल्हापूरमध्येच राहण्याचा प्रयत्न करायचा. होईल. आता तो बदल झालेला आहे. त्या बदलाचा सुद्धा या 2025च्या मेरिटवर फटका पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणजे ज्यांना चांगले मार्क आहेत ते वडल्या मेरिटवर जाणार. आता तुम्हाला भीती वाटत असेल, मार्क काय रेंज आहे, थांबा, पहा व्हिडिओ व्यवस्थित. हे पॉझिटिव्ह गोष्ट सांगतोय जेणेकरून तरुणाई गुरफटत बसली नाही पाहिजे. आगामी काळातल्या ज्या काही परीक्षा आहेत त्याच्याकडे सुद्धा तुमचं करडी नजर असली पाहिजे. हे मुद्दे झाले. म्हणजे हे आपल्याला फक्त मार्कावर डिपेंड करतायत. वर्गवाढ फॉर एक्झाम्पल 1 ते 5 सिलेक्शन झालेलं होतं अगोदर. आता तोच शिक्षक काय करणार? 6 ते 8 किंवा 9 ते 10 या वर्गासाठी पात्र होत असेल तर त्या वर्गावर जाण्याचा प्रयत्न करणार, कारण TIT 3 दिलेली आहे त्यांनी आणि चांगल्या मार्काने दिलेली आहे. मग खाली जागा रिक्त होईल, पुढल्या राऊंडला आपल्याला संधी मिळू शकते. पण सद्यस्थितीमध्ये अशा मेरिटचा अंदाज बांधावा लागेल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, घाबरवत नाही, एकच सांगतो. एक भाषा विषय, ST कॅटेगरी आणि AWS कॅटेगरी यांचं सोडलं तर बाकी लोकांचं 2 आकडी मेरिट येणं शक्य नाही. तुम्हाला मला खरं माहित आहे, तुम्हाला पण माहित आहे. OBC बघितलं असेल तुम्ही, ओपनचं तर सोडा, ओपन तर हाय लागेलच. OBC, SC BC, NTC, NTB यांच्या पोरांच्या मार्काची रेंज जरा लक्षात घ्या. यांच्या पोरांच्या मार्काची रेंज लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्हाला विदाउट मध्ये संधी मिळणार आहे की विथ मध्ये संधी मिळणार आहे. जर
विथ मध्ये संधी मिळत असेल, पुढे बघा, विथ म्हणजे मुलाखत सह संधी मिळत असेल तर मुलाखतीची आजच्या घडीपासून तयारी करायची आहे. मी पाहिले मार्क चांगले पण शिकवता येत नाही, पाठ घेता येत नाही, पाठ टाचन काढता येत नाही, डेमो व्यवस्थित होत नाही, विद्यार्थ्यांकडला अट्रॅक्शन व्यवस्थित होत नाही, आणि त्यांना यावेळेस काय केलेलं आहे, 100 गुणांक दिलेले आहेत, 100 गुण देण्यात आलेले आहेत, आणि त्या 100 पैकी ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क असतील तो विद्यार्थी सिलेक्ट लिस्ट मध्ये असणार आहे. ओके. त्याच्यानंतर आता ज्यांना नोकरी हवीच आहे, नोकरीची अति तीव्रता आहे, त्यांनी प्रेफरन्स देत असताना, पसंती क्रम देत असताना आपले मार्क विचारात घेऊन जिल्हा निवडावा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पुणे, मुंबई, नाशिक अशा ज्या काही मेट्रो सिटी आहेत त्याच्यातले मेरिट इतर जिल्ह्याच्या तुलनेत हाय लागलेले असणार. मग आपल्या मार्कावर डिपेंड करतं आपल्याला कोणता जिल्हा निवडायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल महानगरपालिका ज्या काय आहेत तिथले मेरिट ऑटोमॅटिकली हाय लागलेले असतील. का तर प्रत्येकाला एक शहरात राहण्याचं स्वप्न असतं, शहरात जाऊन आपल्या बाळाला भविष्यात घडवण्याचं स्वप्न असतं. त्यामुळे या गोष्टी विचार करायचा आहे. मी अजून एक उदाहरण सांगतो. TIT मध्ये 2 मध्ये 130 मार्क पडून एखादा कॅन्डिडेट सिंधुदुर्ग या जिल्ह्यात लागलेला आहे, पण राहणार तो नागपूरचा आहे, आणि यावेळेस त्याला 145 मार्क आहे. तर तो काय विचार करणार कॅन्डिडेट, की आपल्या स्वजिल्ह्यात जाण्याचा विचार करणार. ते पद आपल्यासाठी नसणार आहे, त्याचा विचार पसंती क्रमामध्ये देणं आवश्यक आहे. तुम्ही कितीही तज्ञ टीम बसवा, पसंती क्रम देत असताना आपले मार्क विचारात घेऊनच जिल्हा निवड करणाऱ्यांचं भलं आहे. मग मला काल कमेंट आली होती, सर 130 वाले सुद्धा घरी बसतील. म्हणजे शिक्षक तज्ञांनीच कमेंट केलेली होती. तर 130 वाले सुद्धा घरी बसू शकतात. त्याचं कारण काय, अट्टास काय, की मला पुणे शहरातच पाहिजे नोकरी, पण मार्क तुझे पुणे शहर लेवलचे नसतील तर असा विषय आहे. त्यामुळे प्रिफरन्स देत असताना या कास्टवाल्या लोकांनी लक्षात ठेवा, थोडस विचारपूर्वक प्रिफरन्स द्यावे, पसंती क्रम द्यावेत. यांचं मेरिट आजच सांगतो इतर कास्टच्या तुलनेत, भाषा विषयाच्या तुलनेत जास्त असणार आहे. कारण ओबीसीचे आणि SCBCचे एवढे विद्यार्थी होते माझ्याकडे, एकही विद्यार्थी खोटं बोलत नाही 130च्या खाली नव्हता, सगळे वरच होते. का तर त्यांनी जोर लावला होता अभ्यासाला, आणि आगामी काळात काही करून आम्हाला सर भरती व्हायची हे त्यांचं स्वप्न होतं, आणि त्यांनी अभ्यास केलाय पण त्या पद्धतीने. त्यामुळे त्यांना मार्क एवढे आलेले आहेत. आता इकडे तिकडे दोष देऊन उपयोग नाही, आपलं लॉक झालेलं आहे मार्कशीट. मग तुम्ही म्हणाल सर IBPS ने फ्रॉड केला, माझ्यापेक्षा लोकांना सुद्धा जास्त मार्क पडले, त्यांना काही येत नव्हतं, तशी लोक पण चांगले मार्क घेऊन आता रुबाबात राहतात. अरे बाबा, आता मार्कशीट पॅक झालेले आहेत. याच मार्कशीटवर 2025 ची भरती होणार आहे, आणि त्याला कुठलाही खोडा आणू शकत नाही, कुठेही न्यायाला जाऊ शकत नाही आपण. त्यामुळे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, जर आपले मार्क कमी असतील तर कशाची तयारी करायची, मुलाखतीची तयारी करणं आवश्यक आहे. आणि जर मार्क रेंज मध्ये असतील तर पसंती क्रम आपल्या मार्काच्या लायकीनुसार निवडणं आवश्यक आहे. ग्रामीण भागामध्ये कमी पण मेरिट लागू शकतो, हे नक्की लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. कारण मी सोशल मीडियाला बघत असतो की एवढा अंदाज मानतात जसं काही यांच्या घरी नोकरीचा एक साचा ठरलेला आहे, आणि कुणाला कुठं पाठवायचं यांना सगळं तज्ञांना माहित आहे. असे लोक अंदाज बांधतायत. त्याच्यामुळे माझ्या विद्यार्थ्याची, माझ्या फॉलोअर्सची कुठेही फसवणूक होऊ नये
या सर्वांचा विचार करून त्यांनी जर प्रिफरन्स व्यवस्थितरित्या दिले तर 100% यश संपादन करू शकतो. मी म्हणत नाही 115चा लागेल, 120चा लागेल, 130चा लागेल किंवा 2 आकडेवाला लागेल, पण या कास्टच्या लोकांनी विचार करायचे आणि या कास्टच्या लोकांनी निवडत असताना व्यवस्थित प्रेफरन्स निवडायचे. यांच्यानी विचार करून प्रेफरन्स निवडणं आवश्यक आहे. अगोदर काय व्हायचं, भली मोठी लिस्ट यायची 2022 मध्ये, लोक झप झप शेजारचे जिल्हे अमक तमक इकडं तिकडं असा जर 8 तास करत बसला तर आपले मार्क कमी. आणि आपण जर आपल्या शेजारच्या गोष्टींमध्ये इंटरेस्टिंग असेल किंवा शेजारच्या जिल्ह्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करत असाल तर नुकसानाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता मला सांगा, किती लोकांना वाटतं की बाबा महाराष्ट्रात कुठेही जॉब पाहिजे, मला गोंदियाला जागा जास्त येणार आहेत, चंद्रपूरला येणार आहेत, रत्नागिरीला येणार आहेत, कोल्हापूरला येणार आहेत, सांगलीला येणार आहेत, दुर्मिळ भागातल्या शाळेमध्ये नक्कीच जागा जास्त येणार आहेत. आपल्या मार्काच्या लायकीनुसार आपण जर प्रिफरन्स दिलो त्या ठिकाणी आपण 100% यश संपादन करू शकता. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरून जाऊ नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, खचवण्यासाठी नाही, अलर्ट करण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. मी मध्यंतरी तुम्हाला व्हिडिओ का देत नव्हतो, तर ऑथेंटिक आणि अतिशय महत्वाची माहितीच आपण घेऊन येत असतो. आणि प्रिफरन्स देताना सुद्धा अशी तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे, जे की लाईव्ह येऊन करणार आहे. पसंती क्रम देताना जागा येऊ द्या, पसंती क्रम देत असताना ऑथेंटिक व्यवस्थितरित्या काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने प्रिफरन्स देणं गरजेचं आहे, तुमच्या मार्काची लेवल काय आहे, तेव्हा सुद्धा व्हिडिओ येतच राहतील. त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर टिकून राहा. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.